नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. वातावरण बदलासोबत किंवा जसा पावसाळा हिवाळा चालू होतो तसं बाळ सतत आजारी पडू लागलं तर घरातील व्यक्तींना आणि बाळालाही त्याचा भरपूर त्रास होतो. अशा वेळी बाळाची वाढ व्यवस्थित होण्यामध्येही बाधा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपलं बाळ जर सतत आजारी पडू नये यासाठी त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम वाढवणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले लाईक कमेंट शेअर करा. वातावरणातील बदल, हवामानातील बदल, वातावरणातील थंडी यामुळे बाळ आजारी पडू नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणं गरजेचं असतं. त्यासाठी बाळाला जन्मापासून विशेष काळजी घेणं आणि बाळाला सशक्त सुदृढ बनवणं गरजेचं आहे. लहान मुलांसाठी पौष्टिक आहार, पुरेशी झोप, पुरेशी शारीरिक हालचाल, विश्रांती या सगळ्या गोष्टी यासाठी गरजेच्या असतात. नवजात बाळापासून मूल 2 वर्षाचं होईपर्यंत बाळाला आईचं दूध नियमितपणे देणं गरजेचं आहे. आईचं दूध पौष्टिक आणि औषधी असतं. लहान बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, उत्तम शरीर आणि बौद्धिक विकासासाठी आईचं दूध महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतं. त्यामुळे मूल 2 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत नियमितपणे त्याला स्तनपान मिळणं गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर बाळाला आहार चालू केल्यानंतर व्हिटॅमिन सी युक्त फळं नियमितपणे द्या. पेरू, संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी, आंबा, अननस, पपई या फळांमधून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. व्हिटॅमिन ए युक्त फळं आणि भाज्या म्हणजे गाजर, रताळी, आंबा, पपई, जर्दाळू, टरबूज, बीट, टोमॅटोमधून मिळतं. हे पदार्थही नियमित रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. नियमितपणे आहारात भाज्या, फळं, ड्रायफ्रूट, दुग्धजन्य पदार्थ, अंडी याचाही समावेश करा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि रसायनविरहित असावे, ताजे असावे याची काळजी घ्या. त्यासोबतच नियमितपणे पुरेसं पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी गरजेचं असतं. लहान मुलांना नियमितपणे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोवळ्या उन्हात शेकवा. नियमितपणे 20 मिनिट ते अर्धा तास कोवळ्या उन्हात लहान मुलांना शेकवल्याने हाडे मजबूत होतात, उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी चालना मिळते. त्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही उत्तम राहते. लहान मुलांच्या आहारामध्ये साखर, मीठ, तेल, तिखट, प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, रासायनिक पदार्थ, केमिकलयुक्त पदार्थ देणं टाळा. साखर, मीठ, तिखट याचं प्रमाण अगदी कमी असावं याची काळजी घ्या. योग्य प्रमाणात झोप, पुरेशी शारीरिक हालचाल, स्वच्छता, व्यायाम, आहार, स्तनपान या गोष्टी लहान मुलांना सशक्त, सुदृढ बनवण्यासाठी मदत करतात. स्ट्रेस, डिप्रेशन, भीती, तणाव यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. लहान मुलांना आनंदी, हसतं-खेळतं ठेवता येईल याची काळजी घ्या. नियमितपणे लहान मुलांना मोकळ्या हवेत खेळण्यासाठी घेऊन जा. योग्य स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. लहान मुलांना लहानपणापासूनच स्वच्छतेच्या योग्य सवयी लावा. रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी आहारात कोणते पदार्थ द्यावे? आंबवलेले पदार्थ जसे की दही, ताक, इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ घरी योग्य प्रमाणात आंबवून ताजे बनवून मुलांना देऊ शकता. पोटाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी हे अन्नपदार्थ मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही उत्तम राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंबवलेले पदार्थ देऊ शकता. मांसाहारी पदार्थ आणि अंडी यामधून पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळतं. अंडी व्हिटॅमिन डीचा नॅचरल स्रोत आहेत. पुरेशा प्रमाणातील प्रोटीन यामधून मिळतं. लहान मुलांना उत्तम शरीर बांधणीसाठी आणि भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळण्यासाठी मांसाहारी पदार्थ मदत करतात. आठवड्यातून 2 वेळा लहान मुलांच्या आहारात मटण, चिकन, मासे, अंडी हे पदार्थ व्यवस्थित शिजवून किंवा सूप स्वरूपामध्ये नियमित देता येतात. हे पदार्थ पौष्टिक असतील तरीही त्याचा अतिरेक नको, अन्यथा अवाजवी वजन वाढणं हे याचं मुख्य कारण ठरू शकतं. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी नियमितपणे सकाळी तुळशीची पाने आणि मध किंवा त्याचा काढा बनवून देऊ शकता. त्यासोबतच हळद आणि दुधाचा काढा, चिकन, मटणचं सूप, ताज्या बनवलेल्या खीरही देऊ शकता. यामधूनही भरपूर पोषण तत्व मिळतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते.
नियमितपणे आहारात ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचा समावेश करा. ड्रायफ्रूट आणि मसाले शरीरात उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतात. ड्रायफ्रूटमधून भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. त्यामुळे नियमितपणे ड्रायफ्रूट भिजवून सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये दिले तर त्याचे फायदे होतात. लहान बाळासाठी खिचडी, भाज्या, वेगवेगळे पदार्थ, सूप बनवताना वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करू शकतात. त्यामुळे ही रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. नियमितपणे आहारात हळद, लसूण, गुलकंद, अद्रक, जायफळ, विलायची, केशर, लिंबू, फळभाज्या, पालेभाज्या, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ठेवा. आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, फायबर यांचं संतुलन असेल याकडेही लक्ष द्या. जर शरीराला आवश्यक असणारी सगळी विटॅमिन्स आणि मिनरल्स व्यवस्थित मिळत असतील तर शरीर बांधणी व्यवस्थित होऊन रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. नियमितपणे सकाळी उठल्यानंतर थोडंसं कोमट पाणी, मध आणि 2-3 चमचे थेंब लिंबू असा चहा बनवून मुलांना थंडीच्या दिवसामध्ये देऊ शकता. जर आवडत असेल तर या चहामध्ये अद्रक किंवा सुंठ, वेलची, जायफळ घालून दिलं तर त्याचे अधिक फायदे दिसून येतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी, सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठी, पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी देखील मदत होते. लहान बाळासाठी खीर बनवत असताना त्यामध्ये तूप, गूळ, वेलची, जायफळ, केशर, दूध अशा पौष्टिक पदार्थांचा वापर करा. ड्रायफ्रूटचा वापर करा. एक पोटभरीचा आहार म्हणून आणि शरीराला भरपूर ताकद देणाऱ्या खीर लहान मुलांना नियमितपणे देऊ शकता. फळांमधून भरपूर फायबर आणि विटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. त्यासोबतच पालेभाज्या आणि फळभाज्यांमधूनही पुरेशा प्रमाणात फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स मिळायला मदत होते. त्यामुळे शरीर बांधणी उत्तम होऊन शरीरातील ताकद वाढते, पचन उत्तम राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते. हे सगळे पदार्थ पौष्टिक असतील तरीही त्यातील कोणत्याही पदार्थाचा अतिरेक नको. बाळाची जशी भूक असेल, जसं वय असेल त्या पद्धतीचा आहार लहान मुलांना द्या, म्हणजे त्याचे फायदे होतील. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे भरपूर व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.